रायटिंग जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. एका आजीच्या डोळ्यांत पुन्हा उमटले आशेचे अश्रू. मनोज यादव व मित्रमंडळींच्या मदतीने मिळाला जगण्याचा आधार. यड्राव फाटा प्रतिनिधी सचिन खोंद्रे. समाजात आजही माणुसकी जिवंत असल्याचे दर्शन घडवणारी एक हृदयस्पर्शी घटना यड्राव फाटा परिसरात घडली आहे. तोरणानगर येथील 78 वर्षीय श्रीमती कांचन जाधव यांना सामाजिक कार्यकर्ते मनोज यादव आणि त्यांच्या मित्रमंडळींनी पुन्हा जगण्याचा आधार देत माणुसकीचा आदर्श घालून दिला. श्रीमती कांचन जाधव यांचा उदरनिर्वाह अनेक वर्षे एका छोट्याशा पानपट्टीवर चालत होता. मात्र काळाने त्यांच्यावर मोठा आघात केला. त्यांचा एकुलता एक मुलगा वारल्याने त्यांचा आधारच हरपला. तरीही त्यांनी खचून न जाता कष्टाच्या बळावर एक छोटेसे खाऊचे खोके उभारून स्वतःचा उदरनिर्वाह सुरू ठेवला. परंतु काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने PWD कारवाई करून त्यांचे ते छोटेसे खोके हटविले. त्यामुळे त्या अक्षरशः उघड्यावर आल्या. मी एकटी आहे, माझे वय 78 वर्षे आहे, आता मी कुठे जाऊ, अशी आर्त हाक देत त्या अधिकाऱ्यांसमोर विनवणी करत होत्या. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू आणि वेदना पाहून अनेकांचे हृदय पिळवटून गेले. ही बाब सामाजिक कार्यकर्ते मनोज यादव यांच्या कानावर पडताच त्यांनी आपल्या मित्रपरिवाराला व कुटुंबियांना याची माहिती दिली. ही कहाणी ऐकून सर्वांचे डोळे पाणावले. त्यानंतर सर्वांनी पुढाकार घेत आपल्या कष्टाच्या कमाईतून मुठभर मदत जमा केली आणि पुन्हा एक नवीन छोटेसे खोके उभारून कांचन आजींना दिले. नवीन खोके पाहताच आजींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. माझ्यासारख्या निराधार वृद्धेला तुम्ही पुन्हा जगण्याची उमेद दिलीत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी मनोज यादव यांनी प्रशासनावर टीका करताना सांगितले की कायद्याचा बडगा दाखवून गरिबांवर कारवाई करणे सोपे असते, मात्र प्रभावशाली लोकांच्या बेकायदेशीर कृत्यांकडे दुर्लक्ष केले जाते. गरिबांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आणि अशा व्यवस्थेचा आम्ही जाहीर निषेध करतो. या उपक्रमासाठी सौ छाया यादव, सौ पूजा यादव, निलेश बुचडे, सीमा मोडानी, दस्तगीर माणिकपुळे, भोडे साहिब, बहुजन वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट महेश कांबळे साहिब, हेमंत मृत्युले, रोहित गाडगे आणि माजिद शेख यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्याबद्दल मनोज यादव यांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी मनोज यादव यांनी मदतीचा हात पुढे करणाऱ्या सर्व मित्रमंडळींचे तसेच उपस्थित नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले. एका वृद्ध मातेच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलविणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. नमस्कार, मी मनोज यादव, सामाजिक कार्यकर्ता असून या आजींसाठी सर्व मित्रमंडळी तसेच अनेक वरिष्ठ मित्रमंडळींनी आजींना सहकार्य करून यात आजीला एक मुलगा होता, तो वारल्यामुळे आजी निराधार झाली आहे आणि त्या आता वेळप्रसंग अतिक्रमणाची आहे. ती अतिक्रमण गरिबांची काढली आणि आजी उदरनिर्वाह बंद झाल्यामुळे आम्ही एक आजीला छोटीशी मदत म्हणून सर्वांनी वर्गणी काढून तिला उदरनिर्वाह करून दिलेला आहे. तसेच माझं एक म्हणणं आहे की गरिबांवर अत्याचार करण्यापेक्षा PWDवाल्यांनी गरिबांनी खोकी काढली, पण काही लोकांनी बल्लाड लोक जी आहे त्यांचे तुम्ही अतिक्रमण काढले नाही, तुम्ही त्यांना भ्यालात, त्यांची पहिला अतिक्रमण काढा, जसं गरिबांनी काढले त्यांची काढा. तुमची ताकद कुठं कमी पडते ते त्यांच्याला समजलं आहे आणि तुम्ही काही लोकांना सामील झाला आहे. असं करू नका, सर्वांना सरसकट न्याय द्या. जय हिंद. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.